मोसंबीच्या बागा, डाळिंबांच्या बागा या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या। त्या काळात आपली भेट झाली होती, पण आता एका मोठ्या काळाच्या नंतर आपण भेटतोय, म्हणून सुरुवातीलाच आपलं मनापासून स्वागत। महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेले सरकार आहे आणि आता नापास झालेलं सरकार ज्याप्रमाणे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खोटे आश्वासन देऊन मग त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल, त्याच्यामध्ये होमगार्ड असेल, आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळांना कायम बिना अनुदानित शाळांना अनुदानित करण्याचा विषय असेल, शिक्षकांना जुनी पेन्शनचा इश्यू असेल, असे अनेक प्रश्न घेऊन 2019 मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये दाखवून की आम्ही तुम्हाला मदत करतोय अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या आधारावर 2019 मध्ये या महायुतीने मतदान घेतलेलं होतं। आमचं जेव्हा सरकार आलं त्या सरकारमध्ये जेव्हा पोलीस पाटलांच्या त्यांच्या मानधनाचा प्रश्न असेल, होमगार्डांच्या मानधनाचा प्रश्न असेल, शिक्षकांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नावर सरकारने कुठलंही बजेट प्रोव्हिजन न करता त्यांनी कॅबिनेटमध्ये सुद्धा खोटं बोलण्याचं पाप या फडणवीसच्या सरकारने आणि आताच्या महायुतीच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं। आता त्यांना जे काही सर्वे येत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे। म्हणजे वेळेवर निवडणुका होण्यापेक्षा मग तिला पुन्हा 1 महिना भेटला तर मग पुन्हा काहीतरी खोटं कर्जमाफी करतील शेतकऱ्यांची। सरकारच्या तिजोरीत आज 1 पैसा नाही, 10 लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेवर यांनी लादून ठेवलेलं आहे। कर्जरूपी डोंगर एवढं मोठं आहे की आज जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा 70,000 रुपये त्याच्यावर कर्ज त्याच्या अंगावर राहील अशी परिस्थिती आज आहे। केंद्र सरकार वेगळं कर्ज करते, राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज करते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेवर कर्ज लादून एक महागाई जी मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे त्या महागाईच्या आगीमध्ये जनता जळते आहे हे आपल्याला स्पष्ट कळत आहे। आता हे कर्ज कशासाठी घेतात त्याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण समृद्धी मार्ग हा सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्या बाजूचं आहे म्हणून त्याच्यावरच बोलतो। आता त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख कोटीच्या वरचं कर्ज आणि अजूनही कर्ज घेणं काम चालूच आहे, कारण की याचं सापासारखं लांब करण्याचं काम यांचं सुरू आहे। समृद्धी कोणाची झाली, मी काल पण बोललो आज पण बोलतो की समृद्धी खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांची समृद्धी झाली, पण जनतेला या समृद्धी मार्गावरून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, अनेक लोकांना त्या ठिकाणी आजही हॉस्पिटलमध्ये अपंगत्वाचा सहारा घेऊन लोक जगतात असं चित्र आज आपण समृद्धी मार्गावर पाहतो आहे। भ्रष्टाचाराचं प्रमाण एवढं आहे की या रस्त्याचं जी काही कॅपॅसिटी होती म्हणजे त्याला किती वर्ष तो रस्ता एकदम सुरक्षित राहील त्याला यांनी 20 वर्ष सांगितलं, पण आम्हाला जेव्हा रिपोर्ट सांगितली की याला मिनिमम 40 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला मांडली गेलेली होती। आज आपण पाहतोय की त्या समृद्धी मार्गाला तडे गेलेले आहेत। आम्ही सांगितलं की या समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार आहे, पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं। आज लोकांचा जीव जातोय तिथं समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात तडे पडलेले आहेत। अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आम्ही विकास करतो हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। आता एक शक्ती मार्ग नागपूर ते गोवा करण्याचा त्यांचं काम सुरू आहे। काल नांदेडमध्ये सुद्धा नव्हे तर आमचे
लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा विरोध केला। कोल्हापूरमध्ये आमचे विधान परिषदेचे पक्षनेते बंटी पाटलांनी आणि शाहू महाराजांनी तिथं मोठं आंदोलन केलं कोल्हापूरला, आणि नांदेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे। जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे। या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा 1 कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची सरळ किंमतच 15 कोटी रुपये करतात। म्हणजे इतका फरक असतो त्याच्यामध्ये। मी अंदाजीने तुम्हाला सांगितलं म्हणजे किती मोठं कमिशन। म्हणजे आता तर हे 3 तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, तर कालपर्यंत आम्ही JCPच ऐकत होतो, आता हे पोकलँड घेऊन तिघे निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल, या तिघही 3 तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे। आणि म्हणून असं हे लुटारू सरकार जे शेतकरी विरोधी, जसं आता आमचे नेते चनिथालाल साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार, तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे, हे महिला विरोधी सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आज बेपत्ता आहेत। आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेकदा हा प्रश्न विचारला, पण राज्याचा गृहमंत्री म्हणता आम्हाला माहीतच नाही। हो सांगा ना, तुम्ही लाडकी बहीण आणली ना लोकसभेत हारल्यानंतर, आता बहीण आठवली, पण मूळ प्रश्न आहे योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता। आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे। आमच्या बहिणींसाठी, आमच्या आयांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल की आज या योजनेमध्ये, कारण की आमच्या ज्या 5 गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या, त्या 5 गॅरंटी आणि 25 मुद्दे होते, त्याच्यातले मुद्दे हे लोक चोरून आपली शाख वाचवण्याचा प्रयत्न करायला निघालेले आहेत। हे मनापासून कोणीच करत नाही। उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की तुम्ही बटन दाबली नाही आम्हाला तर आम्ही ही योजना बंद होऊन जाईल। म्हणजे त्यांचं जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे स्वार्थासाठी, आणि खुर्ची लाडकी ही योजना ते राबवत आहेत या लाडकी बहीणच्या माध्यमातून। आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना, या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे। हे आमच्याच योजना आहेत। त्याच्यामुळे जसं निराधार योजना आहे, आपल्याला माहितीसाठी सांगतो हे काय जॅमलिंग करतात ते आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे। जसं निराधारची योजना आहे, त्या निराधारच्या योजनामध्ये 1200 रुपये आम्ही देतो। त्या 1200च्या म्हणजे त्याच्यामध्ये 1200 आणि मग त्याला 800 असं करून ते 2000 करणार आहे। समजलं का तुम्हाला? त्याचं तुम्ही JR वाचून घ्या। आता ही निराधार योजना ही काँग्रेसचीच आहे, हे काही यायची तर नाही आहे। यांना एवढं निराधारांच्या बद्दल किंवा गरीब महिलांबद्दलची काळजी असते तर यांनी मोदीजींनी चालवली असते ना देशामध्ये योजना। 9 महिन्यापासून पैसे मिळाले नाही निराधार योजनेचे। आता ही योजना ते जे त्यांचं चालू आहे की 2000 रुपये द्यायचं राखीच्या दिवशी, त्याचा मागचा उद्देश आहे की हे सगळे जोडजाड 2000 नाही 1500, म्हणजे 1500 रुपये हे जे देतील तर 1200 रुपये ते निराधार योजनेचे आणि 300 रुपये त्याला जोडतील, म्हणजे झाली योजना 1500ची लाडक्या बहिणीच्या खात्यात पोहोचले। निराधार योजना वेगळी, ती योजनेचं क्रायटेरिया वेगळा आहे, पण इथं आमच्या भगिनींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असा क्रायटेरिया टाकून हे लोक त्या ठिकाणी जॅमलिंग करतात आहे, लोकांची दिशाभूल करतात असं चित्र आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीचं या योजनेचा आम्हाला विरोध नाही, आम्ही स्वागतच करतो, मिळालंच पाहिजे। पण आमच्या भगिनींना लाईटचे बिल कमी आले पाहिजेत, महागाई कमी झाली पाहिजे, त्यांच्या हाताला त्यांच्या मुलाबाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही काळजी आम्हाला आहे।
आज लाईटचं बिल त्यांनी किती युनिट वाढवले आपणही त्याचं सगळे भोगत असेल त्याच्या घरी एक पंखा असेल त्याला सरळ आता 3-3, 4-4 हजाराचं बिल आलेलं आहे. एवढ्या पद्धतीनं त्याला महागाई वाढवलेली आहे. म्हणजे एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि एकीकडे त्यांच्या हातून लाईटच्या बिलाच्या माध्यमातून आणि महागाईच्या माध्यमातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचे. हे जे राज्याचं सरकार कृत्य करत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे, आमच्या बहिणींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार फक्त निवडणुकीसाठी आम्हाला या पद्धतीच्या योजना पुढे आणून आमची दिशाभूल करत आहे हे सुद्धा लाडक्या बहिणींना कळलेलं आहे. आपण सांगतो की आता पोलीस भरती चाललेली आहे. आम्ही सरकारला सांगितलं की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नका. त्यांना मागं पण सांगितलं, जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं त्यावेळेसही आम्ही सांगितलं की जेवढ्या काही या पद्धतीच्या फिजिकल आपण नोकरी ज्या पदं भरतो त्याला त्याचा एक काळ ठरवला पाहिजे. पण यांनी जाणून बुजून पावसाळ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत. आता ह्या ग्रामीण भागाच्या मुली आणि मुलं जेव्हा पोलीस भरतीला येतात, आता मुंबईमध्ये मी पाहिलं परवा, मुंबईमध्ये आमच्या मुली, आमचे ते मुलं, त्यांचे गार्जियन असते त्या रस्त्याच्या कडेला झोपतात. पाऊस येतं, कुठं बसस्टँडला झोपतात, कुठं रेल्वे स्टेशनवर झोपतात. राहायला व्यवस्था नाही. सरकारने त्या पद्धतीच्या व्यवस्था केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले होते की आम्ही ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं, पण कुठेही व्यवस्था त्या पद्धतीची केली नाही. ते आपण सगळे चित्र पाहताय का, आम्ही काही आरोप नाही करत, ही वस्तुस्थिती आपल्याला म्हणतो आहे. आणि म्हणून हे म्हणजे भ्रष्ट आणि मतिमंद सरकार, याला या सरकारचं आपल्याला मतिमंद सरकार म्हणता येईल या सरकारला, की यांना जनतेची काळजी नसलेलं सरकार, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करायला निघालेलं हे सरकार, या सरकारचं कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण आहे. काल आम्ही नांदेडमध्ये होतो. नांदेडमध्ये आपण पाहिलं की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी 1,000च्या वर उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 1,000च्या वर. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसच या महाराष्ट्रामध्ये, मी नांदेडचं मुद्दा सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तर जास्त आहे, पण मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये काल आपले जेव्हा 24 फरवरीला महान नेते निघून गेलेत त्यावेळेस आपणच सगळेजण सांगत होतं की आता मराठवाड्यात काहीच राहणार नाही. पण मराठवाड्याच्या जनतेनं, जे काँग्रेस विचाराची जनता आहे, त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या या मराठवाड्यामध्ये 3च्या 3 जागेमध्ये खासदार बनवलं. म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आभारी मानतो. या पद्धतीची नेत्यांची नाही तर इथं जनतेची मागणी आहे की काँग्रेसच मराठवाड्याला पुढे नेऊ शकतं. महाविकास आघाडी सरकारच हे मराठवाड्याला पुढे नेऊ शकतं. अशा पद्धतीची भावना मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे भीतीच्या पोटी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सरकार निवडणुका 1 महिने पुढे ढकलण्याच्या काळजीमध्ये लागलेलं आहे. आणि असं झालं तर जसं गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या नाही, घटनात्मक ती व्यवस्था असताना सुद्धा दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत, पण आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही. त्याचं प्रमाण आपण पाहिलं, त्याचे परिणाम पाहिले की सरकार आणि प्रशासक आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते आहे. रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. प्रशासकाला घेणे देणं नाही, सरकारला कमिशन द्या असं ते काय परिस्थिती आहे. जो विकासाचा पैसा, जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येतं, त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे, त्यामुळे आता पुन्हा विधानसभा 1 महिना कसे ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे. विचारा.
आणि दौऱ्यामध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे पण मांडलेले आहेत. एकंदरीत दौऱ्याकडे कसं बघता? कोणाचे? राज ठाकरेंचा. आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही त्याच्यावर. चुनावी रणनीती काय आहे आपकी काँग्रेस पार्टी? पहिलं मराठी करून घेऊ. हां. काँग्रेसने किती जागा लढवणार आहात आणि तुमचं तसं काही ठरलंय का? महाविकास आम्ही आघाडीचं काही ठरलंय का? 288 जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. त्याच्यामुळे काँग्रेस म्हणून सांगा ना, काँग्रेस म्हणून. ते सांगितलं ना, आम्ही वेगळं काही सांगत नाही. 288 सांगितलं ना. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 जागा देतील तर घेणार का? काय म्हटलं तुम्हाला, आम्ही 288 जागा लढतो. अशाने कुठं पण तुमचं काँग्रेसमध्ये काय? महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही. काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड सुरू केली आहे का? बिलकुल झाले. आता फॉर्म आलेत. लास्ट डेट होती 10 तारखेला. 12 पासून आता आजपासून आम्ही सर्वे पण चालू करतोय प्रत्येक विधानसभेचा आलेल्या उमेदवारांचा, आणि मग त्याच्यातून 1 महिन्यामध्ये म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आता मी तुम्हाला सांगितलं 1 महिना पुन्हा निवडणूक पुढं ढकलली गेली अजून ते सगळे प्रॉब्लेम आहे. पण 15 दिवसाच्या आत जसं लोकसभेला आम्ही निर्णय घेतले होते तसं आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसाच्या आत आमच्या उमेदवाराची घोषणा आम्ही करू. उमेदवारी मागण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड ओघ आहे असं तुम्ही म्हणाले, हां. पण तुम्ही जे अंतर्गत सर्वे केला होता त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 21 आमदारांची कामगिरी ही खराब असल्याचं कळतंय आणि त्या आमदारांना तिकीट मिळणार नाही असंही सांगितलं जाते आणि हे तुम्हाला वरून पण सूचना आल्यात असं कळतंय. काय त्याच्याबद्दल? अजून आमदारांच्या बाबतचं जे आहे, आता आमचा सर्वे मी तुम्हाला सांगितलं की आता मतदारसंघात सर्वे आमचा चालू होत आहे उद्यापासून. त्याच्यामध्ये असं कुठलंही अजून आमदारांच्या बद्दलचा रिपोर्ट आलेला नाही. आता आम्ही जो सर्वे करू त्याच्यामध्ये जो रिपोर्ट येईल आणि जिथं आमचा आमदार तिथं कमी पडत असेल तर तिथं नवीन चेहऱ्याला तिकीट दिले जाईल. साहेब, लोकसभेसाठी महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक लढवतो सांगताय तुम्ही, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतो असं सांगताय आणि दुसरीकडे संजय राऊत महाविकास आघाडीचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे आहे असं सांगताय. मला असं वाटतं नाही, मी त्यांचं खासदार बाळू मामा यांनी असं सांगितलंय की उद्धव अरे एवढं उत्तर येऊ दे ना. मुख्यमंत्री तुमचे खासदार म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मी असो, शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा. नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, ऐका ना माझं, मी तुम्हाला साधं सांग, तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो असं सांगितलं असेल तर असं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा. हे चालत राहणार आहे. हे या गोष्टीला काही हे नाही. आमचं तिघांचं एकमत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ, कारण की महाराष्ट्रातलं भ्रष्ट, महाराष्ट्राचा धर्म विकणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मातीत गाडणाऱ्या या महायुतीला आम्ही जमीन गाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा नंतरचा विषय आहे, पहिला आमचा विषय नाही. संजय राऊतांची दखल घेण्याची गरज नाही थोडक्यात. आम्ही सांगितलं ना, मी हे केलं. उद्धव ठाकरे साहेबांनी असं सांगितलं असेल तर तुम्ही सांगा मला, मग त्याच्याचं उत्तर देऊ. या शरद पवार साहेबांनी सांगितलं का नाना पटोले किंवा बाळासाहेबांनी सांगितलं असेल तसं सांगा. जेव्हा आम्ही कुणीच बोललो नाही याच्या विषयावर, आम्ही महाविकास आघाडी म्हणतोय, तर तुम्ही कशाला प्रश्न करा? जनतेच्या प्रश्नापेक्षा एक मराठी खासदार बाळू मामा आहेत ते म्हणतात तुमचेच खासदार काँग्रेसचे बाळू मामा, राष्ट्रवादी कोण आमचा नाही आहे. लोकसभा आणि विधान परिषद मध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली गेली नाही. तमाम मुस्लिम समाज तुमच्याशी नाराज आहे. काय म्हणणार तुम्ही याबद्दल? कोणी सांगितलं? दोन एमएलसी मुस्लिम समाजाचे एक प्रश्न होऊन द्या, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला आता मीडियामध्ये तुम्ही, मला वाटतं तुम्ही एखाद्या पॉलिटिशियन सारखं प्रश्न विचारला म्हणून मी त्याला तुम्ही मुसलमान नाराज आहे असं तुम्ही मला सांगितलं. असं कुठलीही नाराजी नाही. एक दुसरं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज परवा त्यांनी जो वक्फ बोर्डाचा जे बिल आणलं लोकसभेमध्ये,
हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, जी आमच्या देशाची परंपरा आहे त्याला आमच्या संविधानामध्ये सुरक्षा आहे. संविधानामध्ये कोणाचंही सरकार आलं, कोणी काही आपल्या पद्धतीने करेल असं नाही होऊ शकत. पण मुस्लिमांच्या धार्मिक व्यवस्थेवर आघात करण्याचं बिल नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा लोकसभेमध्ये आणलं आणि मुस्लिमांचे धार्मिक जे आस्था आहे आणि जे त्याचं संरक्षण आहे ते राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी सरकारला नामोहरम करावं लागलं. त्यांनी आणलेलं बिल ही संयुक्त समितीकडे, संसदीय समितीकडे पाठवावं लागलं. मूळ मुद्दा आहे की हे नुसते मुसलमानांच्याच विरोधात आहेत असं नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या सुद्धा देवस्थानाच्या जमिनी ताब्यात घेऊन सिद्धिविनायकजी मंदिर असतील मुंबईचे, शिर्डीचे साईबाबाचं असतील, आमचं पंढरपूरचं मंदिर असेल, हे सगळ्याच्या सगळं फडणवीसच्या सरकारमध्ये शासनाच्या ताब्यात घेण्याचं काम झालं. त्याचे तिथले पैसे जे आस्थेने दिले जाते, मी धार्मिक आस्था हा शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक वापरला, त्यातल्या पैशाचं आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या देवस्थानाची झालेला पैसा खर्च झालेला या पैशाची श्वेतपत्रिका आम्ही काढू आणि ज्या लोकांनी त्या पैशाचा मिसयूज केला, देवस्थानाच्या जमिनी आपल्या बगलबच्च्याला दिल्यात, असे जे कोणी सापडतील त्यांना आम्ही जेलमध्ये पिसिंग सांगत होते ना फडणवीस, तसं पिसिंग करायला आम्ही लावू. असेल त्याच्या घरी एक पंखा असेल त्याला सरळ आता 3,000-4,000 हजाराचं बिल आलेलं आहे. एवढ्या पद्धतीनं त्याला महागाई वाढवलेली आहे. म्हणजे एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि एकीकडे त्यांच्या हातून लाईटच्या बिलाच्या माध्यमातून आणि महागाईच्या माध्यमातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचे. हे जे राज्याचं सरकार कृत्य करत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे, आमच्या बहिणींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार फक्त निवडणुकीसाठी आम्हाला या पद्धतीच्या योजना पुढं आणून आमची दिशाभूल करत आहे, हे सुद्धा लाडक्या बहिणींना कळलेलं आहे. आपण सांगतो की आता पोलीस भरती चाललेली आहे. आम्ही सरकारला सांगितलं की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नका. त्यांना मागं पण सांगितलं, जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं त्यावेळेसही आम्ही सांगितलं की जेवढ्या काही या पद्धतीच्या फिजिकल आपण नोकरी ज्या पदं भरतो त्याला त्याचा एक काळ ठरवला पाहिजे. पण यांनी जाणून बुजून पावसाळ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत. आता ह्या ग्रामीण भागाच्या मुली आणि मुलं जेव्हा पोलीस भरतीला येतात, आता मुंबईमध्ये मी पाहिलं परवा, मुंबईमध्ये आमच्या मुली, आमचे ते मुलं, त्यांचे गार्जियन असते त्या रस्त्याच्या कडेला झोपतात. पाऊस येतं, कुठं बसस्टँडला झोपतात, कुठं रेल्वे स्टेशनवर झोपतात. राहायला व्यवस्था नाही, सरकारने त्या पद्धतीच्या व्यवस्था केल्या नाहीत. म्हणजे एकीकडे आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारले होते की आम्ही ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं, पण कुठेही व्यवस्था त्या पद्धतीची केली नाही. ते आपण सगळे चित्र पाहताय का, आम्ही काही आरोप नाही करत, ही वस्तुस्थिती आपल्याला म्हणतोय. आणि म्हणून हे म्हणजे भ्रष्ट आणि मतिमंद सरकार, या सरकारचं आपल्याला मतिमंद सरकार म्हणता येईल या सरकारला, की यांना जनतेची काळजी नसलेलं सरकार, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करायला निघालेलं हे सरकार, या सरकारचं कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण आहे. काल आम्ही नांदेडमध्ये होतो. नांदेडमध्ये आपण पाहिलं की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी 1,000च्या वर उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 1,000च्या वर. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की काँग्रेसच या महाराष्ट्रामध्ये, मी नांदेडचं उदाहरण सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तर जास्त आहे, पण मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये काल आपले जेव्हा 24 फरवरीला महान नेते निघून गेलेत त्यावेळेस आपणच सगळेजण सांगत होतं की आता मराठवाड्यात काहीच राहणार नाही. पण मराठवाड्याच्या जनतेनं, जे काँग्रेस विचाराची जनता आहे, त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या
या मराठवाड्यामध्ये 3च्या 3 जागेमध्ये खासदार बनवलं, म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आभारी मानतो. या पद्धतीची नेत्यांची नाही तर इथं जनतेची मागणी आहे की काँग्रेसच मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं, महाविकास आघाडी सरकारच हे मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं. अशा पद्धतीची भावना मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे भीतीच्या पोटी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सरकार निवडणुका 1 महिने पुढे ढकलण्याच्या काळजीमध्ये लागलेलं आहे. आणि असं झालं तर जसं गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या नाही, घटनात्मक ती व्यवस्था असताना सुद्धा दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत, पण आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही. त्याचं प्रमाण आपण पाहिलं, त्याचे परिणाम पाहिलेत की सरकार आणि प्रशासक आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल, ग्रामीण भागामध्ये असेल, डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते आहे. रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. प्रशासकाला घेणे देणं नाही, सरकारला कमिशन द्या असं ते काय परिस्थिती आहे. जो विकासाचा पैसा, जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येतं, त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे, त्यामुळे आता पुन्हा विधानसभा 1 महिना कसे ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे. विचारा कोणाचे आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही त्याच्यावर. चुनावी रणनीती काय आहे आपकी काँग्रेस पार्टी? पहिलं मराठी करून घेऊ. किती जागा लढवणार आहात आणि तुमचं तसं काही ठरलंय का? महाविकास आम्ही आघाडीचं काही ठरलंय का? 288 जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. त्याच्यामुळे काँग्रेस म्हणून सांगा ना, काँग्रेस म्हणून. ते सांगितलं ना, आम्ही वेगळं काही सांगत नाही. 288 सांगितलं ना. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 जागा येतील तर घेणार का? काय म्हटलं तुम्हाला, आम्ही 288 जागा लढतो. अशाने कुठे पण काँग्रेसमध्ये काय? महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही. काँग्रेसने राज्यात उमेदवारांची निवड सुरू केली आहे का? बिलकुल झाले. आता फॉर्म आलेत. लास्ट डेट होती 10 तारखेला. 12 पासून आता आजपासून आम्ही सर्वे पण चालू करतोय प्रत्येक विधानसभेचा आलेल्या उमेदवारांचा. आणि मग त्याच्यातून 1 महिन्यामध्ये म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आता हेच आता मी तुम्हाला सांगितलं 1 महिना पुन्हा निवडणूक पुढं ढकलली गेली अजून ते सगळे प्रॉब्लेम आहे. पण 15 दिवसाच्या आत जसं लोकसभेला आम्ही निर्णय घेतले होते तसं आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसाच्या आत आमच्या उमेदवाराची घोषणा आम्ही करू. उमेदवारी मागण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड ओघ आहे तुम्ही म्हणाले, पण तुम्ही जे अंतर्गत सर्वे केला होता त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 21 आमदारांची कामगिरी ही खराब असल्याचं कळतंय आणि त्या आमदारांना तिकीट मिळणार नाही असेही सांगितलं जाते आणि हे तुम्हाला वरून पण सूचना आल्यात असं कळतंय. काय त्याच्याबद्दल? अजून आमदारांच्या बाबतचं जे आहे आता आमचा सर्वे मी तुम्हाला सांगितलं की आता मतदारसंघानिहाय सर्वे आमचा चालू होत आहे उद्यापासून. त्याच्यामध्ये असं कुठलंही अजून आमदारांच्या बद्दलचा रिपोर्ट आलेला नाही. आता आम्ही जो सर्वे करू त्याच्यामध्ये जो रिपोर्ट येईल आणि जिथं आमचा आमदार तिथं कमी पडत असेल तर तिथं नवीन चेहऱ्याला तिकीट दिले जाईल. साहेब लोकसभेसाठी महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक लढवतो सांगताय तुम्ही, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतो असं सांगताय आणि दुसरीकडे संजय राऊत महाविकास आघाडीचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे आहे असं सांगताय. मला असं वाटतं नाही मी त्यांचं खासदार बाळूमामा यांनी असं सांगितलंय की उद्धव अरे एवढं उत्तर येऊ दे ना. मुख्यमंत्री तुमचे खासदार म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मी असो शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा. नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, ऐका ना माझं, मी तुम्हाला साधं सांग. तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो असं सांगितलं असेल तर असं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा. हे चालत राहणार आहे. हे या गोष्टीला काही हे नाही. आमचं तिघांचं एकमत आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जाऊ. कारण की महाराष्ट्रातलं भ्रष्ट, महाराष्ट्राचा धर्म विकणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मातीत गाडणाऱ्या या महायुतीला आम्ही जमीन गाडण्याचा
आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली अस्मिता आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा नंतरचा विषय आहे, पहिला आमचा विषय नाही. संजय राऊतांची दखल घेण्याची गरज नाही थोडक्यात. आम्ही सांगितलं ना, मी हे केलं. उद्धव ठाकरे साहेबांनी असं सांगितलं असेल तर तुम्ही सांगा मला, मग त्याच्याचं उत्तर देऊ. या शरद पवार साहेबांनी सांगितलं किंवा नाना पटोले किंवा बाळासाहेबांनी सांगितलं असेल तसं सांगा. जेव्हा आम्ही कुणीच बोललो नाही याच्या विषयावर, आम्ही महाविकास आघाडी म्हणतोय, तर तुम्ही कशाला प्रश्न करा? जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरा प्रश्न घ्या. लोकसभा एक मराठी खासदार बाळूमामा आहेत ते म्हणतायत की तुमचेच खासदार काँग्रेसचे बाळूमामा हे म्हणतायत आमचा नाही आहे. लोकसभा आणि विधान परिषद मध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली गेली नाही. तमाम मुस्लिम समाज तुमच्याशी नाराज आहे. काय म्हणणार तुम्ही याबद्दल? कोणी सांगितलं? दोन एमएलसी होते मुस्लिम समाजाचे. एक प्रश्न होऊन द्या, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? तुम्हाला आता मीडियामध्ये तुम्ही, मला वाटतं तुम्ही एखाद्या पॉलिटिशियन सारखं प्रश्न विचारला म्हणून मी त्याला तुम्ही मुसलमान नाराज असं तुम्ही मला सांगितलं. असं कुठलीही नाराजी नाही. एक दुसरं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज परवा त्यांनी जो वक्फ बोर्डाचा जे बिल आणलं लोकसभेमध्ये, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, जी आमच्या देशाची परंपरा आहे त्याला आमच्या संविधानामध्ये सुरक्षा आहे. संविधानामध्ये कोणाचंही सरकार आलं, कोणी काही आपल्या पद्धतीने करेल असं नाही होऊ शकत. पण मुस्लिमांच्या धार्मिक व्यवस्थेवर आघात करण्याचं बिल नरेंद्र मोदीच्या सरकारने जेव्हा लोकसभेमध्ये आणलं आणि मुस्लिमांचे धार्मिक जे आस्था आहे आणि जे त्याचं संरक्षण आहे ते राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी सरकारला नामोहरम करायला लागलं. त्यांनी आणलेलं बिल ही संयुक्त समितीकडे, संसदीय समितीकडे पाठवावं लागलं. मूळ मुद्दा आहे की हे नुसते मुसलमानांच्याच विरोधात आहेत असं नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदूच्या सुद्धा देवस्थानाच्या जमिनी ताब्यात घेऊन सिद्धिविनायकजी मंदिर असतील मुंबईचे, शिर्डीचे साईबाबाचं असतील, आमचं पंढरपूरचं मंदिर असेल, हे सगळ्याच्या सगळं फडणवीसच्या सरकारमध्ये शासनाच्या ताब्यात घेण्याचं काम झालं. त्याचे तिथले पैसे जे आस्थेने दिले जाते, मी धार्मिक आस्था हा शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक वापरला, त्यातल्या पैशाचं आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्या देवस्थानांची झालेला पैसा खर्च झालेला, या पैशाची श्वेतपत्रिका आम्ही काढू आणि ज्या लोकांनी त्या पैशाचा मिसयूज केला, देवस्थानाच्या जमिनी आपल्या बगलबच्च्याला दिल्यात, असे जे कोणी सापडतील त्यांना आम्ही जेलमध्ये पिसिंग सांगत होते ना फडणवीस, तसं पिसिंग करायला आम्ही लावू. असो, आमच्या हिंदूंना असो, आमच्या सिखांना असो, ईसाईंना असो, सगळ्यांना हे धार्मिक अधिकार आम्हाला संविधानाने दिलेले आहेत. हे सगळे मी तुम्हाला सांगतो, उमेदवारी मी तुम्हाला सांगतो. ओके, आम्ही तुम्हाला ते राहिला उमेदवारीचा विषय. आमच्या सर्वेमध्ये जो कोणी असेल, जिथं मुसलमान नसेल, एकच असेल, पण त्याचं नाव लोकांमधून येत असेल तर त्यालाही आम्ही तिकीट देऊ. कारण की या निवडणुकीमध्ये आमचा क्रायटेरिया आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणावर जोरदार वाद सुरू आहे. परवा राज ठाकरे इथं मराठवाड्यात येऊन गेले आणि ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे समाजामध्ये तेढ निर्माण आणि राजकारण करत आहेत. आणि आता यावरून बघा, मला कोणावर प्रतिक्रिया द्यायची नाही, पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग याच्यावरची झाली होती एकनाथ शिंदे साहेबांकडे, आम्ही सगळेजण तिथं होतो. त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा तणाव निर्माण होणं, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे काही बरोबर नाही. ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाची व्यवस्था देशामध्ये निर्माण केली, त्याच शाहू महाराजांच्या कर्मभूमीमध्ये आणि जन्मभूमीमध्ये हे पाप होत आहे, हे चुकीचं आहे. आणि म्हणून हे सरकार म्हणून तुम्ही थांबवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नाना भाऊ, मराठवाड्यात 7 महिन्यात एक मिनिट
तुम्हाला आता दार उघडलं नाही त्याला मी मारूनच टाकेल. मला प्रेस आहे चाललेलं काय चाललेलं कळायलाच करा नाही तुम्हा लोकांना. एक मिनिट मी माझा पूर्ण होऊ द्या. या महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचं होणं हे चुकीचं आहे आणि आमची भूमिका त्यामध्ये प्रामाणिक आहे. आरक्षणाच्या बाबत आमचे नेते राहुल गांधीजींनी याच्यामध्ये सातत्यानं एक भूमिका मांडलेली आहे. या देशामध्ये सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर या देशामध्ये राष्ट्रीय जनगणना आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्हावी ही भूमिका आदरणीय राहुल गांधीजींनी मांडलेली आहे. काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे. या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही त्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे. पण हा जो महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण करण्याचं पाप हे फडणवीसाच्या सरकारपासून झालेलं आहे हे तुम्हाला आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा वाद आम्हाला महाराष्ट्रामध्ये भूषणावं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे फक्त भाजप आणि महायुतीच्या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. त्याला कुठलाही वेगळं कारण देण्याचं कारण नाही. माझा वक्फ बोर्डाचा प्रश्न आहे. वक्फ बोर्डाचं जे नवीन बिल आहे त्याच्याबद्दल ओके पत्रकार परिषद आहे का काय आहे? अरे क्या कर रहे हैं? बंद करो यार. What are you doing there? एक जण बाहेर राहा. तुम्ही नेता युवक काँग्रेस तुम्ही एक जण बाहेर राहा. तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही समजून सांगायला बाहेर थांबा. ही आता भूमिका आपली मांडलेली. मात्र अजित पवार आता मालेगावात गेले असता त्यांनी असं म्हटलेलं आहे की केंद्राचे असू दे का राज्याचे असू दे कुठल्याही धर्माच्या मंदिराच्या बाबतीत असं बिल आलं तर आम्ही जग जाहीर करा विरोध करू अन्याय होऊ देणार. हे निवडणुकीच्या तोंडावरचं वक्तव्य वाटतं. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. इथं तिघांना 3 कामं दिलेली आहेत फडणवीस साहेबांनी म्हणजे ह्या दोघांना. आखरी कोण कंट्रोलर आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे काम दिलेलं आहे. एक वेगळं काम करतो एक वेगळं काम करतो. सगळ्यांना सांभाळा. आम्ही एक आता कोणाचे कोणते चेहरे आहेत आपल्या लक्षात येतातच. त्यामुळे या थोतांडला कोण ऐकणार? माणूस ज्याच्यासोबत बसलेला आहे तुम्ही बसलेला आहात त्या विचाराशी तुम्ही आपल्याला समर्पित केलेला आहे आणि सत्तेमध्ये आहात. तुम्हाला ही लाईन घेता येणार नाही ना. तुमचे एक खासदार होता त्या खासदारांनी समर्थन केलेलं आहे लोकसभेमध्ये म्हणजे ज्यावेळेस हे चालू होतं. त्यामुळे असा विचार होता येत नाही ना. खुर्चीवर बसून जी काही विचाराची व्यवस्था असेल ते सांगावं लागणार आहे. रस्त्यावर तर कोणी काही बोलू शकतं. अजित पवारच्या खासदारांनी बिलाला सपोर्ट केलेला आहे. अजून बिल आलेलं नाही आहे. पण सपोर्ट केलं मला तिथं ते होतच ना. त्यांच्या बाजूलाच बसले होते ना. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अजून त्यांना युती सरकारने मदत केली नाही. सरकार नवीन घोषणा करताय वेगळ्या पण मदत करत नाही. सरकार शेतविरोधी आहे. बिलकुल आहे. मी मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं की आपल्या फळबागा सगळ्या उद्ध्वस्त झाल्या. मी स्वतः त्या ठिकाणी बागांवर गेलो. अजूनपर्यंत सरकारने मदत केली नाही. मागचं 2 वर्षाच्या पहिलेचं झालं नुकसानाची भरपाई केली नाही. आताचं पण भरपाई करत नाही. आणि सरकार घोषणावर घोषणा करते. आणि एकनाथ शिंदे इकडे येतात आणि विधानसभेत सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. अहो उभा आहे काय? फक्त पैशाची घोषणा करतात. पैसेच नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत हे म्हणतात की आम्ही पैसे दिलेत आणि खोटे आकडे सांगतात. मी त्यांना विचारलं आम्ही सरकारला की तुम्ही सांगा की मग आत्महत्या का वाढतात? त्याचं उत्तर सरकारजवळ नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली सगळी जनता या सरकारच्या विरोधात उभी आहे. त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे. थँक्यू. संगमनेरकडे एक बॅनर वाचण्यात आलं. त्या बॅनरवरती असं लिहिलं होतं की आता वारं सुटले जोरात हवी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात.
तसं मुख्यमंत्री पदाचे दावेदारांचं वार सुटलेलं आहे. त्यामुळं मगाशी चर्चा झाली की शेवटी प्रमुख माणूस काय बोलतो याला महत्व असतं. कार्यकर्ते असतात, उत्साह असतो. जसा मुंबईला दिसला तसा इथे दिसतो, तसा संगमेरला दिसेल, महाराष्ट्रात दिसेल. शेवटी आम्ही जे प्रमुख आहोत हे आम्ही सांगतो की जो मुख्यमंत्री होईल तो महाविकास आघाडीचा होईल. हे तर स्पष्टपणे आता अध्यक्षांनी सांगितलं. वेगळं काय आम्ही प्रत्येक वेळेस त्याचा खुलासा केला पाहिजे असं नाही. मोदी, शहा आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा डम्पिंग ग्राउंड केलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा डम्पिंग ग्राउंड केलेला आहे. मोदी, शहा आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा डम्पिंग ग्राउंड केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आहेच ना, डम्पिंग ग्राउंड झालंच आहे. एक वेगळा दुर्गंधी सुटायला लागली कारण विचाराचं महाराष्ट्रातलं विचार जो शाहू फुले आंबेडकरांचा होता तोच विचारच या सरकारने संपवलेला आहे. हा द्वेष एकमेकाच्या बद्दलचा आम्ही पाहतोय समाजामध्ये, हा महाराष्ट्रात कधी नव्हता. म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं की त्याचा आता वास दुर्गंधी यायला सुरू झालेली आहे. तर हे खरी आहे. आखरी महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही हो. आपण एवढे वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की आपण सगळ्या सुखी कुठं काय व्हायचं होईल, पण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा धर्मात जातीत तणाव होणार नाही. पण हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड नाही, त्याला दुर्गंधी सुरू झालेली आता. चलिए यार मीटिंग है प्लीज चले. एक बघा, ती योजना अजित पवारांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमची बटन दाबली नाही ती योजना बंद. त्यामुळे त्या योजनेचं स्वरूप काय ते सगळ्यांना लक्षात आलं. थँक्यू.